नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, HP अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीसाठी लागणारी बुक लिस्ट आपण पाहणार आहोत। मित्रांनो, प्रत्येक विषयानुसार काय काय घेणं गरजेचं आहे। आगामी पोलीस भरतीमध्ये ही बुक लिस्ट तुम्हाला व्यवस्थितरित्या अभ्यास करण्यासाठी उपयोगात येणारी आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या बुक लिस्टकडे आपण आवर्जून लक्ष द्यावे, कारण आपल्याला पुस्तकच हुशार बनवू शकतं सर्वाधिक। तर मित्रांनो, लक्षात घ्या, पोलीस भरतीसाठी लागणारे पुस्तकं कोणती असतात। ठीक आहे, आता लक्षात घ्या, सगळे पुस्तकं एकदम आणायची का, सगळे पुस्तकाचा बोजा घ्यायचा का, हा जास्तीचा प्रश्न आहे। पण पुस्तकं कोणती लागतात हे महत्त्वाचं आहे। मित्रांनो, पुस्तकाचं जर बाबतीत बघितलं तर पहा, मराठी व्याकरणसाठी कोणतं पुस्तक वापरावं पोलीस भरतीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी। तर मराठी व्याकरणसाठी तुम्ही वापरायचं आहे बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक। मित्रांनो, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या आणि लिहून ठेवा तुमच्या वहीमध्ये। कुणाचं पुस्तक घ्यायचंय? बाळासाहेब शिंदे सरांचं संपूर्ण मराठी व्याकरण हे पुस्तक तुम्ही घेऊ शकता। जबरदस्त आहे। त्यांनी अशी रचना केलेली आहे, व्याकरणाच्या दृष्टीने असलेले नियम आणि त्यानंतर आजपर्यंत आलेले सर्व प्रश्न त्यांनी त्या प्रकरणाच्या शेवटी दिलेले आहेत। त्यानंतर जर विचार केला, अंकगणित नावच ऐकल्या निम्म्यापेक्षा जास्त लोकांच्या कानामध्ये गुई आवाज येतो, ते अंकगणित। आणि मी गणित शिकवतो, माझे अनेक व्हिडिओ आहेत यूट्यूब चॅनलला, ते सुद्धा बघू शकता तुम्ही। अंकगणित या विषयासाठी शक्यतो मी पुस्तक सांगत नाही, पण तुम्हाला सोप्या भाषेमध्ये चांगलं पुस्तक वापरायचं असेल तर एकच सांगतो मी, नितीन महाले सरांचं पुस्तक वापरायला हरकत नाही। मित्रांनो, नितीन महाले सरांचं पुस्तक वापरा। अजून स्ट्रॉंग करायचंय गणित, त्या पलीकडे जाऊन पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक वापरा। आता दुसरा ऑप्शन, बुद्धिमत्ता घटकासाठी जबरदस्त पुस्तक बनवलेलं आहे सरांनी, ते म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या, बुद्धिमत्ता या घटकासाठी तुम्हाला पुस्तक वापरायचंय कोणतं, तर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर ते वापरायचं आहे पंढरीनाथ राणे सरांचं। कुणाचं? पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक बुद्धिमत्ता या घटकासाठी जबरदस्त कॉपी आहे आणि ती वापरा। आता ते जे काय आपलं अनिल अंकलकी सरांचं पुस्तक आपण बेसिक लेवलला वाचू शकतो, पण त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स आणि जबरदस्त बनवलेलं आहे। प्रत्येक टॉपिकला टच केलेलं आहे, प्रत्येक टॉपिक एकदम सविस्तर विश्लेषित केलेलं पुस्तक आहे पंढरीनाथ राणे सरांचं। तुम्हाला या गणित बुद्धिमत्तामध्ये 50 गुणापैकी साधारण 40+ तरी गुण मिळणं अपेक्षित असतं। या 50 गुणाला जर विचारलं हे 2 सब्जेक्ट, तर आपले 40+ कसे गुण राहतील याकडे आवर्जून लक्ष या 2 पुस्तकातून तुम्हाला देता येणार आहे। त्यानंतर सामान्य ज्ञान या घटकासाठी कोणतं पुस्तक वापरायचे? सामान्य ज्ञान या घटकासाठी किंवा तुम्ही GK म्हणा, जनरल नॉलेज, सध्याचं चालू घडामोडीसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आयुष्यामध्ये स्पर्धा परीक्षा करताय म्हटल्यानंतर तुम्ही ठोकळाची वाचन केलंच पाहिजे, ठोकळा वाचलंच पाहिजे। ठोकळा वाचनामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, तात्यांचा ठोकळा अगोदर वाचा, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत सर्व माहिती, एकदम चालायला शिकवणारं पुस्तक जबरदस्त असं सामान्य ज्ञानचं। कुणाचं आहे? तात्यांचा ठोकळा, एकनाथ पाटील यांचा ठोकळा। लक्षात घ्या, त्याला तात्याचा ठोकळा आत्ताची लेटेस्ट आवृत्ती घेऊन वाचायला सुरुवात करायला हरकत नाही। त्या पलीकडे जाऊन चालू घडामोडीसाठी बळीराम हावळे सरांचं लक्ष वेध वाचायला विसरू नका मित्रांनो। मंथली त्रैमासिक जे काही येतं ते लक्ष वेध तुम्ही वाचलं पाहिजे। रोजचा पेपर वाचलं पाहिजे, त्याच्यामध्ये बघा, लक्षात घ्या, रोजचा पेपर वाचन असणं गरजेचं आहे। तसेच मित्रांनो, तुमच्याकडे आणि सर्वांकडेच असतेच काय रे, प्रश्नपत्रिका संच, शक्यतो कमी सोडवलेली, विश्लेषण नसलेली प्रश्नपत्रिका वापरा। प्रश्नपत्रिका संच वापरा, कुणाचाही वापरला तरी चालेल। प्रश्नपत्रिका संच मी नोबेल प्रकाशनचा वाचायला सांगेन, कारण त्यांनी चुका कमी करतात। नोबेल प्रकाशन प्रश्नपत्रिका संच तुम्हाला वाचणं गरजेचं आहे।
आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे पुस्तकं कुठे भेटतील तर तुमच्या बुक स्टॉलला 100% भेटतात. नाही शक्य नसेल तर ऑनलाईन तर सगळेच पुस्तकं अवेलेबल आहेत. त्या पलीकडेही शक्य नसेल तर एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला जर प्रश्नपत्रिका यातलं कुठलंही पुस्तक भेटत नसेल, गुगलला सर्च मारा, तुम्हाला गुगलला लगेच ऑनलाईनरित्याही उपलब्ध असतात. जर तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल तर ABC मध्ये जाऊन पुस्तके घ्या, अप्पा बळवंत चौक मध्ये जाऊन पुस्तकं घ्या. तिथे तुम्हाला कमी भावामध्ये किंवा कमी डिस्काउंट, जास्तीत जास्त डिस्काउंटमध्ये पुस्तकं भेटतात. साधारण पुस्तकाची किंमत म्हटलं, मराठी व्याकरण एक 250 रुपये, गणिताचं 250 ते 300 रुपये, बुद्धिमत्ता 250 300 रुपये, सामान्य ज्ञानचं 500 ते 600 रुपयामध्ये बसेल. म्हणजे साधारण हे 750 आणि 500 एक साधारण 1200 ते 1500 रुपये आपल्याला सगळ्या पुस्तकाला लागत असतात. आणि हे 1200 ते 1500 रुपये आपण काही वेस्टेज म्हणून घालवत नाही. महिला मंडळाने आता 21 वर्षापेक्षा जास्त वय असेल तर आता सध्या 8 मार्च निमित्त आपल्याला मागील लाडक्या बहिणीचा हप्ता येतो, त्या हप्त्यातून नक्की पुस्तकं खरेदी करावे, कारण आपल्याला ते पुस्तकं पोलीस होण्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहेत. आणि पुरुष मंडळींनी थोडेसे आपल्या पॉकेट मनी मधले पैसे बाजूला काढून आपल्याला पुस्तकं खरेदी करायचे. काय आपण वाईट काम करत नाहीये. पुस्तकं खरेदी करा, वाचायला लागा. मार्क हे ग्राउंड प्रमाणेच लेखी परीक्षेत आले तरच आगामी काळामध्ये आपण काय करू शकतो रे, पोलीस भरतीमध्ये भरारी वर्दीसाठी ध्येय गाठू शकतो. थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला काय वाटलं या व्हिडिओबद्दल नक्कीच कमेंटमध्ये सांगा. येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाडक्या HP अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.